मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी आज तुमच्यासाठी खूप सारे लिपस्टिक्सचे शेड घेऊन आली आहे. तर माझ्याकडे हे दोन एक लिप लायनर आहे, ते आहे एक स्विस ब्युटीचं आणि एक आहे मिस क्लेअर. मी लिपस्टिक लावताना मोस्टली लिप लायनर यूज करते, कारण की ते ओठांचा शेप खूप छान दाखवतात. जर हे लावलेलं असतं ना तर ओठांचा शेप लिपस्टिक लावल्याच्या आधी खूप छान दिसतो. म्हणून मग मी मोस्टली लिप लायनर यूज करते लिपस्टिक लावायच्या आधी. आणि लिपस्टिक लावायच्या आधी, लिप लायनरच्या आधी अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे वॅसलिनचं लिप केअर. लिप बाम यूज करू शकतो कोणतंही, पण मी लिपस्टिकच्या आधी वॅसलिनचं लिप केअर जास्त प्रेफर करते. आणि मला जास्त लाँग लास्टिंग लिपस्टिक नाही आवडत, कारण की मी कोणतीही लिपस्टिक लावली तरी मी खाऊनच टाकते. त्याच्यामुळे मी मोस्टली काय एवढं हे नाही करत. लाँग लास्टिंग असेल नसेल चालतं मला, पण मी मोस्टली लाँग लास्टिंग लिपस्टिक नाही प्रेफर करत, कारण की ती खूप चिपकून असते ओठांना. म्हणून मी लाँग लास्टिंग लिपस्टिक यूज नाही करत. म्हणून मी असंच नॉर्मल आपले शेड्स यूज करत असते आणि नॉर्मल ब्रँड यूज करत असते. तर पहिला आहे स्विस ब्युटी इन शेड 216 लस्ट ऑन. हा खूप एक न्यूड काइंड ऑफ शेड म्हणू शकतो, असा दिसतो हा शेड. खूप छान आहे. मी तुम्हाला माझ्या हातावर अप्लाय करून दाखवते. असा हा शेड दिसतो, तुम्ही बघू शकता. खूप छान शेड आहे. आता लग्नाचा सीझन सुरू होत आहे, म्हणून मग मी विचार केला की तुम्हाला लिपस्टिकचे शेड्स दाखवूया. ज्याचा स्किन टोन माझ्यासारखा आहे, म्हणजे जास्त गोराही नाही जास्त सावळाही नाही, ते लोक खूप प्रेफर करू शकतात हे लिपस्टिक. आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये, म्हणजे जास्त महागी नाही आहे. मोस्टली 500च्या आतमध्येच आहे. हा जो शेड मी तुम्हाला दाखवला हा स्विस ब्युटीचा, हा 199मधून मी शिवार गार्डनमधून घेतलेला आहे. तर खूप छान आहे. त्याच्यानंतर अजून एक माझ्याकडे स्विस ब्युटीचा आहे 230 बर्गंडी हॅरिंग्टन म्हणून आहे. हा थोडा डार्क शेड आहे कम्पेअर टू प्रिव्हियस वन जो मी दाखवला तुम्हाला. हा शेड असा दिसतो. माझ्याकडे मोस्टली न्यूड शेडच जास्त आहे, कारण की मला न्यूड लिपस्टिक लावायला खूप आवडते. हा पण मी शेड तुम्हाला अप्लाय करून दाखवते. जास्त डिफरन्स नाही आहे प्रिव्हियस शेडमध्ये आणि हा शेडमध्ये. मी तुम्हाला हा थोडा जास्त लावून दाखवला आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. हा थोडा लाईट आहे त्याच्यामध्ये, हा थोडा डार्क, किंचित, जास्त फरक नाही आहे त्याच्यात. त्याच्यानंतर परत हा एक न्यूड शेड, हा खूप चालला आहे, म्हणजे याचं प्रचंड खूप व्हायरल झालेला होता. हा नायकाचा वेकअप मेकअप म्हणून. हा पण एक खूप, म्हणजे तुम्ही डेली यूज करू शकतात असं शेड आहे. म्हणजे कुठे बाहेर जायचं असलं किंवा कोणी तुमच्याकडे गेस्ट येत आहे, चालू तुम्हाला खूप फ्रेशनअप दिसायचं आहे, त्याच्यासाठी मग तुम्ही हा शेड यूज करू शकता. याला मी माझ्या हातावर तुम्हाला लावून दाखवते. हे असा दिसतो. थोडं हा तुम्हाला हे शेड्स थोडे डिफरंट दिसू शकतात, कारण की व्हिडिओजमध्ये मोस्टली शेड्स वेगळे दिसतात आणि आपण जर समोरासमोर बघायला गेलो तर हा शेड्स थोडे वेगळे दिसतात. हा शेड एक असा दिसतो, पण खूप म्हणजे खूप छान शेड आहे. मी खूप यूज करते आणि माझ्याकडून पर्सनली हे शेड मी जेव्हा पण घेते तेव्हा माझ्याकडून एक तर माझी मम्मी घेते, म्हणते की मला दे, हा शेड खूप छान आहे, किंवा मग माझी काकू घेते. तो मम्मी, आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मला हे सेलमध्ये, नायका फ्रायडे सेलमध्ये हा 149ला भेटलेला. मी लास्ट इयर घेतलेला होता. तो खूप छान शेड आहे. प्लीज मी सांगते तुम्ही पण घ्या. आणि नेक्स्ट आहे माझ्याकडे लॅक्मे ॲब्सोल्यूटचा. ही लिपस्टिक होती 800ला, पण मला 50% ऑफमध्ये
ही 450ला भेटली. लग्नाच्या वेळेस म्हणजे लग्न असलं की आपण तेव्हा हा यूज करू शकतो. खूप छान शेड आहे. अशी लाईट साडी घातली ना की मग त्याच्यावर डार्क शेड घालायचं म्हणजे ते एकदम उठून दिसतं. मी तुम्हाला लावून दाखवते. हा शेड हा असा दिसतो, थोडा डार्क आहे. हा शेड आहे 303 रॉयल रस्ट म्हणून. हा असा दिसतो. हा थोडा तुम्ही काइंड ऑफ विटकरी टाईप समजू शकता त्याला. खूप छान आहे पण. त्याच्यानंतर माझ्याकडे अजून एक नायकाचा शेड आहे. तो पण सिमिलरच आहे. मला ॲक्च्युली कॉम्बोमध्ये भेटले होते हे दोघं. 145चा तो आणि हा 145चा असे भेटलेले. हा आहे गेम ऑन नायकाचा. मी हा पण तसाच शेड आहे काइंड ऑफ, की तुम्ही डेली असं घालू शकतात, लावू शकता त्याला. माझ्याकडे मोस्टली शेड सगळे असेच आहे न्यूड. जास्त डार्क म्हणजे माझ्याकडे 2-3च शेड आहेत. खूप प्रिटी शेड आहे. थोडा पिंकिशमध्ये आहे पण छान दिसतो. ह्या शेडमध्ये माझ्याकडे एक L18ची पण लिपस्टिक आहे. ती पण मी खूप यूज केल्यानंतर ती संपली. मग मी आता हा यूज करते. त्याच्यानंतर मी रिसेंटली सेमच शेड असेल हा आणि प्रिव्हियसला दाखवलेला मी तो नायकाचा. त्याच्यामध्ये एक मसाबाची आलेली आहे लव्ह चाइल्ड म्हणून. मला खूप आवडते. ह्याचं पिगमेंटेशन म्हणजे खूप भारी आहे. हा आहे इन शेड 06 मिंट टू बी. खूप छान आहे. खूप म्हणजे ज्या लेडीज ॲव्हरेज एजमध्ये आहे, म्हणजे काइंड ऑफ माझ्या मम्मीच्या एजच्या, तर त्यांना असं खूप बाहेर जावं लागतं सतत आणि त्यांना थोडं आवडतं मेकअप करायला, तर ते हे शेड यूज करू शकता. हा खूप नॉर्मल शेड आहे पण खूप छान दिसतो. मी तुम्हाला हा पर्सनली लावून दाखवते, पण हा खूप छान आहे. हा तो शेड आहे, थोडासा पर्पलमध्ये आहे. खूप छान दिसतो. मी असंच लावलाय थोडासा, जास्त डार्क नाही लावला, त्याच्यामुळे तुम्हाला मे बी समजेल की नाही मला माहीत नाही. पण हा पण खूप एक छान शेड आहे. बस एवढे शेड आतापुरता आहे माझ्याकडे. नंतर अजून कधी घेतलं तर मग मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि लास्टमध्ये माझ्याकडे ना एक पॅलेट आहे. मी आता जस्ट रिसेंटली हे मेशोवरून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये 9 शेड्स आहे. तर ॲक्च्युली हे खूप परवडतं, कारण की एवढ्या लिपस्टिक घ्यायपेक्षा आपण एकच पॅलेट घ्यायचं आणि तेच यूज करायचं. ते संपल्यावर अजून आपल्याला नेक्स्ट पॅलेट मागवता येतं. मी हे मेशोचं पॅलेट मागवलेलं ते न्यूड शेड्समध्ये आहे. मी याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. ह्याच्यामध्ये डार्क शेडमध्ये पण एक पॅलेट येतं. ज्यांना डार्क शेड आवडतात खूप लावायला ते घेऊ शकतात. पण मी मोस्टली प्रेफर करते न्यूड शेड्स. मला लिपस्टिक लावायला खूप आवडतं, पण मला ती जास्त डार्क लिपस्टिक नाही आवडत, म्हणून नॉर्मल आवडतात, म्हणून मी हे घेतलेलं. खूप छान शेड आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यात माझे ऑलरेडी हे यूज करून झालेले आहे, एवढे मधली लाईन आणि हे एक खूप भारी शेड आहे. याच्यामध्ये न्यूड आहे, एकच डार्क दिसतो तो आहे हा, तो पण पिंकी शेड आहे. तो आपण डार्क असं कन्सिडर करू नाही शकत. सो झालं, एवढंच आहे माझ्याकडे. आणि प्लीज माझ्या हाताला इग्नोर करा, माझ्या मुलीने तो कार्यक्रम केलेला आहे माझ्या हातावर. सो थँक्यू, बाय.